नर्मदे हर पूर्णतः एक दिवस लखनगिरी महाराजांच्या आश्रमामध्ये थांबून नर्मदे हर. आम्ही सकाळ आमची पूजा अर्चा उरकून चालू आहे थोडं थोडं. 7च्या दरम्यान आमच्या प्रवासाला सुरुवात केली. दिवस तसा उत्साहात जात होता, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये काही खास असे तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही आपल्याला विनंती आहे. व्हिडिओ तसा जवळजवळ 2 तासापेक्षा मोठा होता, परंतु एवढा व्हिडिओ कंटाळवाणा होईल या उद्देशाने या व्हिडिओला थोडेसे शॉर्ट करून एक 36-37 मिनिटापर्यंत कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यापेक्षा कमी होऊ शकत नसल्यामुळे कमीत कमी हा एवढाच होऊ शकतो अशा उद्देशाने हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर सुरू करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. आपण दृश्य पाहतच आहात. आजूबाजूचा परिसर, मैयाचे पात्र आणि डोंगर. अशा परिस्थितीत आम्ही तिघेजण एक माग असे आपापले नामस्मरण करत चालत असताना वाटेमध्ये बरेचसे परिक्रमावासी आम्हाला भेटत गेले. जसजसे आम्ही पुढे होत चालत गेलो तसतसे आम्ही परिक्रमावासियांचे जवळजवळ 20 ते 25 जण एकत्र आलो. आजच्या व्हिडिओतील प्रथम आश्चर्य म्हणजे या आजीबाई आहेत. या माई 80 वर्षाच्या आहेत. त्यांचा कणखर आवाज ही त्यांची ओळख. आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये या आपल्याला दिसणार आहे. या माईचा आवाज सर्वांना ओळखीचा वाटायला लागला होता आजच्या दिवसात. थोडा वेळ पुढे गेल्यानंतर एका आश्रमाचा बोर्ड दिसला आणि तेथून एका माईने आवाज दिला. चहाच्या प्रसादीसाठी बोलावून आलं होतं. आम्ही सगळ्या जणांनी त्यांच्या चहाच्या प्रसादीचा स्वीकार करून पुन्हा आमच्या प्रवासाला सुरुवात केली. आता सोबतीला जवळजवळ 20 लोक होते. प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणाहून होते. एवढे असताना देखील कोणताही गोंगाट नव्हता, कोणताही आवाज नव्हता किंवा कोणीही एकमेकांबरोबर गप्पा मारत नव्हते. मागे पुढे आपल्या नामस्मरणात दंग ही सगळी मंडळी चालत होती. वाट तशी बिकटच होती. वाट म्हणायला वाट नव्हतीच, कारण वाटेमध्ये भली मोठमोठी दगडं, झाडं, झुडपं आणि काही ठिकाणी दर डोक्यापर्यंत वाढलेले गवत याच्यामधून चालत गेलेली ही पाऊलवाट. या पाऊलवाटेनं आम्ही हा प्रवास चालवत होतो. बरीचशी मंडळी मागून पुढे किंवा आम्ही त्यांच्या पुढे असा आमचा हा प्रवास चालूच होता. साधारण 9-9:30 वाजले असते आणि आम्ही चालतच होतो. ऊन तसे तापलेलेच होते, पण उन्हाची कोणालाच काळजी नव्हती. समोर एक आश्रम दिसले तेव्हा तिथे त्या आजीबाई माई पळत येऊन वाटेवरती उभ्या राहिल्या, कारण पुढचे आश्रम हे साधारण 8 ते 10 किलोमीटरचे होते. आम्ही 10 वाजता या आश्रमामध्ये दुपारच्या प्रसादीचा आनंद घेण्याच्या उद्देशाने आलो आणि खरंच या आश्रमातील सेवेकऱ्यांचा आभार मानावे तेवढे कमी. ही दिसणारी छोटीशी झोपडी ही झोपडी नसून AC महालालाही फेल करेल असा हिचा रुबाब आहे. येथे आम्ही जवळजवळ 2-2.5 तास होतो. चांगले 20 जण असताना देखील या महालात
आम्हाला थोडासुद्धा उकाडा जाणवला नाही. आपण पाहू शकता हा महल किती सुंदर आहे आणि या सुंदर महालाचे सेवेकरीही तेवढेच सुंदर होते. त्यांचं मन अगदी प्रेमळ होतं. त्यांनी आम्हाला खिचडीची प्रसादी आनंदाने भरवली आणि आम्ही थोडा वेळ येथे विश्रांती घेऊन आमच्या मार्गाला मार्गस्थ झालो. काही जण लवकरच निघाले होते तर काही जण आमच्या पाठीमागून येत होते. सगळ्यात उशिरा आम्ही निघण्याचा पवित्रा घेतला. हे असताना वाटेमध्ये येणारे ओढे नाले आम्हाला पार करायचेच होते. कारण अंतर साधारण जवळजवळ 10 किलोमीटरच्या आसपासचे असावे. त्याच उद्देशाने आम्ही साधारण 1 वाजता आमच्या पुढील प्रवासाला सुरुवात केली होती. आमचा काफिला वाढत होता कारण पुढचा प्रवासही तसाच होता. कारण विस्तीर्ण अशी झाडी, वाढलेले गवत, पाऊलवाटा, कुठे खुणा आहेत तर कुठे खुणा नाहीत, अशा या वाटेवर चालताना एक वाट चुकली तर माणूस कुठच्या कुठे जाऊ शकतो. येथे चालताना एकमेकाच्या बरोबरच चालावे असे बऱ्याच जणांनी सुचवले. त्यामुळे आम्ही एकमेकाच्या पाठोपाठ परंतु आपापल्या नामस्मरणात दंग असा आमचा प्रवास चालूच होता. मैयाचे नामस्मरण चालूच होते. अशी चढ उताराची वाट. या वाटेवर चालणारा सगळ्यात कमी वयस्कर साधारण 25-26 वर्षाचा, तेही 1-2 आणि सगळे होते ते पिकलेल्या दाढीवाले. आणि या माई तर अक्षरशः 80 वर्षाच्या असून देखील सगळ्यात पुढे राहण्याचा पवित्रा यांचा होता. जणू काही या आमच्या टोळीच्या मुकादम होत्या. मागे राहणाऱ्याला नर्मदे हरचा जोरात आवाज द्यायचा आणि पुढे चला असं म्हणायचं. हा या आजीबाईंचा पवित्रा. पुढे सरकत चाललो होतो. पाऊलवाट चालूच होती. डोंगराच्या कडेने ही पाऊलवाट कुठे घेऊन जाईल याचा नेम नव्हता. आम्हाला फक्त चालायचं होतं. मुखात मैयाचं नामस्मरण आणि बाजूला असलेल्या विस्तीर्ण झाडी, ओढे, नाले यांचं दर्शन घेत आम्ही पावलं झपाझप टाकत पुढे चालत होतो. आता तर या ओढ्यामधून आम्हाला रस्ता काढायचा होता. कारण येथे प्रत्येक एका दगडावर अशी कुठे जायचे आहे याची खूण देखील केलेली होती. आम्ही त्या खुणेकडे पाहत पाहत आमचा प्रवास सुरू केला. जिथे खूण असेल त्या रस्त्याने जायचे. येथे असलेला हा वाटाडी, दगडावर पांढरी खूण ज्या दिशेला असेल त्या दिशेने आपला प्रवास करायचा. आपण बऱ्याच ठिकाणी हे पाहू शकतो की कशा प्रकारे या खुणा आहेत. थोडा वेळ चालून झाल्यानंतर एका ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलो आणि आजीबाईंना विनंती करून, माईंना विनंती करून त्यांच्या गाण्याचा आनंद घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्याच्यानंतर किरण महाराजांनी देखील एक सुंदर भजन म्हटले आणि त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातून आलेले भोंबे बाबाजींनी देखील एक सुंदर गवळण म्हणून दाखवले. नर्मदे हर. या तीनही भजन आणि गवळण आपण इथे ऐकू शकतात. इतक्या सुंदर वातावरणात त्यांनी अगदी मंत्रमुग्ध असे हे गायन आम्हाला वेड लावून टाकणारे होते.
आपण ते इथे पुढील प्रमाणे ऐकू त्यांच्याच आवाजात. अनंते ब्रह्मांड उदरी, अनंते ब्रह्मांड उदरी, अनंत ब्रह्मांड उदरी, हरी हा बालक नंदा घरी, अनंत ब्रह्मांड उदरी, हरी हा बालक नंदा घरी, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नकळे कान्होबाचे कोडे, नवल केवडे केवडे, नकळे कान्होबाचे कोडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, ज्यानी सृष्टी तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली, ज्यानी सृष्टी तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती त्याशी गवळण कडेवर घे, हर्षयुक्त उमापती त्याशी गवळण कडेवर घेती, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नकळे कान्होबाचे कोडे, नवल केवडे केवडे, नकळे कान्होबाचे कोडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी, तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नकळे कान्होबाचे कोडे, नवल केवडे केवडे, नकळे कान्होबाचे कोडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, धन्यवाद. नर्मदे हर. नर्मदे हर. अरे कान्हया रे, कान्हया रे, कान्हया रे, कान्हया रे, कान्हया रे, कान्हया रे, जग जेठी हो देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा, हो देई भेटी एक वेळा, कान्हया रे, कान्हया रे, कान्हया रे, जग जेठी हो काय मोक लीले बनी, सावजानी वेडीले, काय मोक लीले बनी, सावजानी वेडीले, सावजानी वेडीले, सावजानी वेडीले, सावजानी वेधीले, कान्हया रे, कान्हया रे, कान्हया रे, जग जेठी हो येतवरी होता संग, अंगे अंग लपविले, येतवरी होता संग, अंगे अंग लपविले, अंगे अंग लपविले, अंगे अंग लपविले, कान्हया रे, कान्हया रे, कान्हया रे, जग जेठी हो तुका म्हणे पाहिले मागे, एवढ्या वेगे अंतरला, तुका म्हणे पाहिले मागे, एवढ्या वेगे
अंतरला एवढ्या वेगे अंतरला एवढ्या वेगे अंतरला कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जग जेठी देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जग जेठी जग जेठी जग जेठी नर्मदे भरण्या यमुनेला निघाले घट भरण्या यमुनेला मला रे अडवू नको नंदलाला मला रे अडवू नको नंदलाला मला रे अडवू नको नंदलाला हे घागर घेऊन पाणी अशी जाता घागर घेऊन पाणी अशी जाता येतानी जाता मला काना अडविता निघाले गट भरण्या यमुनेला निघाली गट भरण्या यमुनेला मला रे अडवू नको नंदलाला मला रे अडवू नको नंदलाला मला रे अडवू नको नंदलाला हे सुरमुरलीचे पळता कानी सुरमुरलीचे पळता कानी बाबरली राधा हरणी वाणी निघाले गट भरण्या यमुनेला निघाले गट भरण्या यमुनेला मला रे अडवू नको नंदलाला मला रे अडवू नको नंदलाला मला रे अडवू नको नंदलाला आये का जनार्दनी मने गोविंदा आये का जनार्दनी मने गोविंदा तुझिया नामाचा लागलाय छंद निघाले गट भरण्या यमुनेला निघाले गट भरण्या यमुनेला मला रे अडवू नको नंदलाला मला रे अडवू नको नंदलाला मला रे अडवू नको नंदलाला तिघांनीही एका पाठोपाठ अशांचे मनोरंजन केल्यानंतर मन प्रसन्न झाले होते. आता परत एकदा ताज्या दमाने आम्ही डोंगर चढू लागलो. डोंगरातील पायवाट हे आम्हाला खरोखर थोडीशी आनंदाची वाटली. विश्रांतीमुळे थोडा ताजेतवाना वाटला होता. प्रत्येकाच्या पायाला अशा पट्ट्या होत्या. कोणी हे दुखत आहे, कोणी ते दुखत आहे म्हणत असलं तरी हा प्रवास त्यांना गोड वाटणारा होता. मैयाचे नामस्मरण आणि मैयाचा हा प्रवास खरंच किती आनंद देणारा होता, हे शब्दात व्यक्त न होणारे. वाट कितीही बिकट असली तरी मैया सोबतीला असल्यानंतर कोणतीच काळजी नव्हती, कारण आम्ही प्रत्येकजण मैयाचं नामस्मरण करत एक एक पाऊल पुढे टाकत होतो. आम्ही चालत होतो त्या ठिकाणाहून मैयाच्या ठिकाण जवळजवळ आता 5 ते 6 किलोमीटर अंतरावरून आम्ही चालत होतो, कारण जवळून जाणे शक्य नव्हते. आणि ही तरुण मंडळी तर आम्हाला अक्षरशः भारावून टाकत होती. झपाझपा आमच्याही पुढे या तरुण मंडळी चालत होत्या. कोणी 60 वर्ष, कोणी 65 वर्ष आणि कोणाचं तर अक्षरशः 70-80 वर्षापर्यंतचं वय. प्रत्येकाला लाजवेल असं यांचं वय तरुणांना खरंच लाजवण्यासारखं होतं. आम्ही आतापर्यंत किती डोंगरे पार केली हे आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं. या जंगलात पूर्वी आदिवासी जमाती परिक्रमावासियांना लुटत असत, परंतु
लखनगिरी महाराजाच्या प्रयत्नांनी हे सर्व काही बंद आहे. आता परिक्रमावासी निश्चिंतपणे इथून प्रवास करू शकतात. उलट अर्थी आता जे आदिवासी पहिले लुटत होते तेच आदिवासी या परिक्रमावासियांना रस्ता दाखवतात. वेळप्रसंगी त्यांना मदतही करतात. आणि जर एखाद्याला स्वतःचे ओझे जड झाले असल्यास थोडासा मोबदला घेऊन त्यांचे ओझे आपल्या खांद्यावर वाहून पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी घेऊन देखील जातात. हा बदल खरंच संतांमुळे झालेला आहे, हे आपल्याला विसरता कामा नाही. थोडा वेळ चालून झाल्यानंतर असा हा पक्का रस्ता लागला. परत एकदा विश्रांती घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आता पक्का रस्ता असला तरी चढ हा होताच. चढत असताना धापा टाकत मैयाचे नामस्मरण करत आम्ही इतर ठिकाणी डोंगरांचे नजारे पाहत आमचा प्रवास चालूच ठेवला. थोड्या वेळाने एका खंडीतून परत एकदा खाली उतरून उताराच्या दिशेने आम्ही चालू लागलो. आता मात्र आम्ही तिघेच एकामागोमाग चालत होतो. तेही थोडा अंतर ठेवून आपापले नामस्मरण करत आमचा प्रवास चालूच होता. घोंगसा ते बादल हा जवळजवळ एक 25 ते 30 किलोमीटरचे अंतर असावे. एवढे आम्हाला आजच्या दिवसात पार पाडायचे होते. वाटेमध्ये थांबून थोडा सेल्फी वगैरे घेऊन आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली. बरेच जण या प्रवासाला पर्यटकांचं नाव देतील, परंतु त्यांच्यावर आम्ही कोणतीही कमेंट न करता तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही म्हणू शकता. प्रत्येक जण आपापल्या ग्रुपप्रमाणे येथे थांबत होता. लखनगिरी बाबांच्या आश्रमामधून निघालो तेव्हा आमचे पहिले टार्गेट होते ते सेलमेट येथे आश्रमामध्ये जाऊन थोडा वेळ विश्रांती घ्यायची आणि संध्याकाळचा मुक्काम येथेच करायचा असं आम्ही ठरवलं होतं. परंतु मागून येणाऱ्या बऱ्याच परिक्रमावासियांनी सेलमेट येथील आश्रम आधीच भरले होते. आम्ही सेलमेट येथे पोहोचलो. येथील आश्रमाच्या बाहेर सुंदर अशी शूल आणि महादेवाची मूर्ती येथे होती. येथे आम्हाला चहा पाण्याची सोय देखील होती. थोडेसे पोटात भर टाकावी म्हणून बऱ्याच जणांनी बिस्कुट वगैरे घेऊन आपल्या पोटामध्ये भर टाकली आणि येथील चहाच्या प्रसादीचा स्वीकार करत आम्ही सेलमेटला न थांबता बादल या गावी जाण्याचा निर्णय घेतला. साधारण सेलमेट ते बादल हे 6 किलोमीटरचे अंतर होते. आता 3 वाजून गेल्यामुळे ऊन थोडेसे कमी होते, त्यामुळे आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतला. या आश्रमाच्या बाजूनेच असा एक पायवाट जाऊन या ओढ्यामधून पुढे आम्ही बाहेर सरकलो. बाहेर येताच आजीबाईंनी जोराचा आवाज दिला, आम्हालाही यायचंय. आणि आजीबाई परत एकदा आमच्या मुकादम झाल्या. आजी धावत पळत आमच्या बरोबर येण्याच्या तयारीत होत्या. आजीबाई झपाझप पावलं टाकत पुन्हा एकदा त्यांनी आमचा मोर्चा सांभाळला आणि शेंड्यावर राहून त्या झपाझप पावलं टाकत राहिल्या.
शेताच्या बाजूने तर कधी थोड्याशा वाड्या वस्तीच्या बाजूने असा रस्ता चालूच होता. पैसा पैसा नर्मदे हर नर्मदे हर. येथे एक गोष्ट सांगावीशी वाटते. आम्ही बादल या गावी गेलो तेव्हा तेथील बऱ्याच गावकऱ्यांशी चर्चा केली. बादल गाव येथे किंवा तेथील आजूबाजूच्या परिसरामध्ये कोणतीही माध्यमिक शाळा नव्हती किंवा उच्च माध्यमिक शाळा नव्हती. 1ली ते 5वी अशी प्राथमिक शाळाच होती आणि येथून साधारण 60-70 किलोमीटरपर्यंत कोणतीही शाळा नव्हती. त्यामुळे बरेच आदिवासी परिवारातील लोक स्थलांतर करत गुजरात येथे तर कोणी मुंबई, पुणे, नाशिक या शहरामध्ये बांधकाम करण्यासाठी स्थलांतरित होत असतात. पावसाळ्या पिकावर अवलंबून असलेली येथील शेती आहे. इथे बाजरी, ज्वारी, मका, भुईमूग अशी थोडी पिकं घेतली जातात. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर म्हणजे दिवाळी झाल्यानंतर बरीचशी मंडळी ही बाहेर स्थलांतरित होते. पुन्हा एका पायवाटेने आम्ही डोंगराच्या दिशेने निघालो होतो. असा प्रवास आमचा चालूच होता. मैया आमच्यापासून साधारण 2.5 ते 3 किलोमीटर अंतरावर होते. नर्मदे हर. आपण पाहत असलेले दृश्य आणि सोबत असलेले हे तरुण मंडळी खरंच कोणती शक्ती असेल यांच्यामध्ये जी एवढा मोठा प्रवास करण्यासाठी निघाली होती. ती शक्ती दुसरी तिसरी कोणतीही नसून मैयावर असलेली श्रद्धा होती. मैयाचे असलेले आशीर्वाद होते. या 80 वर्षाच्या नर्मदे हर. मैयाला त्यांची ही दुसरी परिक्रमा होती. गेल्या वर्षी या नर्मदे मैया हर. नर्मदे हर. आल्या होत्या राजींचा आणि यावर्षी त्यांच्याबरोबर त्यांच्या गावातील अजून 2-3 जणांना बरोबर घेऊन या परिक्रमेमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यांनी बोलता बोलता बोलून दाखवलं की अजून एकदा परिक्रमा करायची आहे अशी त्यांची इच्छा आहे. मैया त्यांची इच्छा देखील पूर्ण करते. मैयाचा आशीर्वाद त्यांना सदैव अशीच परिक्रमा घडवत राहील आणि त्यांना पाहून आजची तरुण पिढी आदर्श घेत राहील. येथे आलेल्या बऱ्याच जणांना काही अनुभव देखील आलेले आहेत. एकाने आम्हाला एक अनुभव देखील सांगितला की पुढे जात असताना 3 रस्ते लागले. 3 रस्त्यामधला कोणता रस्ता निवडायचा हे समजत नव्हते. तेव्हा एक कुत्रा येऊन त्यांच्या समोरून पुढे चालू लागला. थोडा वेळ त्या कुत्र्याच्या पाठीमागे चालू लागलो.
त्यानंतर कुत्रा एका झाडीमध्ये शिरला आणि पुढे त्यांना एक खूण दिसली. त्या खुणेच्या दिशेने ती मंडळी चालू लागली आणि परत एकदा पाठीमागून पाहिले असता तिथून कुत्रा गायब झालेला होता. असे त्यांचे प्रत्यक्ष वर्णन होते. आणि आमचा तर अनुभव असा आहे की आम्ही ज्यावेळेस देखील वाट सुचेनाशी झाली की जोरात नर्मदे हरची आरोळी ठोकायची. वाटेत कोणी ना कोणी मदतीसाठी तयार होतेच. आपला मैयाचा आशीर्वाद हा येथे दिसतोच. याची अनुभूती आम्ही दर दिवस ही घेतच होतो. कारण दिवसातून 1-2दा असा प्रसंग आमच्यावर येतच असतो की जिथे आम्हाला रस्ता सापडत नाही. त्यावेळेस आम्ही अशीच आरोळी देतो. तेथे कोणी ना कोणी उभा राहून आमची मदतही करते. या तरुण मंडळींचे खरंच मानावे तेवढे आभार कमीच आहेत. कारण यांना पाहूनच आमच्यामध्ये जोश येत होता. एका ठिकाणी असे 2 मार्ग तयार दिसत होते. एक होता गाडी रस्ता आणि एक होती पायवाट. इथे आपण पाहू शकतो. आम्ही पायवाटेने जायचा निर्णय घेतला. पायवाट खरंच किती खतरनाक होती हे तुम्हाला शब्दात व्यक्त करू शकत नाही. समोर 2 मैया डोक्यावर पाण्याच्या घागरी घेऊन आम्ही तुम्हाला हा रस्ता दाखवतो. खाली असलेल्या एका हँडपंपवरून त्या पाणी घेऊन हा डोंगर चढत होत्या. हां हां हे डोंगरावरून असलेले दृश्य आपण पाहू शकतो. त्या झाडाजवळ एक हँडपंप आहे. त्या हँडपंपवरून त्या पाणी घेऊन येथे डोंगरावर आल्या. डोंगर चढत असताना चांगल्या माणसालाही धडके भरेल असा हा प्रवास होता. वाटेत मोठमोठे दगड होते. तरी देखील या 2 मैया 2 घागरी घेऊन येथे चढल्या. बाजूची मंडळी बाकीचे परिक्रमावासी बाजूच्या रस्त्याने येथे वर चढले. अशा प्रकारे हा प्रवास या इकडे निरंतर चालू होता. इकडून रस्ता आहे. हां यार बस इकडून जायचं का? आता आम्ही डोंगर माथ्यावर येऊन पोहोचलो होतो. काल संध्याकाळी जे नेटवर्क गेले होते ते अजूनही नेटवर्क मोबाईलमध्ये नव्हते. त्यामुळे सर्वांचा बाहेरच्या जगताशी असलेला संपर्क तुटला होता. संपर्क होता तो फक्त मैयाशी, मैयाच्या नामस्मरणाशी. त्यामुळे मन अगदी हलकं हलकं वाटत होतं. कोणाचाही संपर्क नव्हता. कोणाचा फोन येणारही नाही आणि कोणाला फोन करताही येणार नाही. त्यामुळे मन एकदम हलकं वाटत होतं. बऱ्याच जणाला ही अडचण वाटत असेल, पण मला तर एकदम आनंद होत होता.
बाजूला असलेले डोंगर, येथील दऱ्या, झाडी अगदी मनाला प्रसन्न करणारे होते. आणि त्यामध्ये मैयाचे दर्शन म्हणजे काय सांगायचे. आता परत एकदा आम्ही हा डोंगर उतरायची तयारी चालू होती. साधारण अर्ध्या तासाने आम्ही भादल या गावी गेलो. तेथे असलेल्या आश्रमामध्ये जाऊन आमचे आसन वगैरे लावले नर्मदे हर, आणि नर्मदे हर. जवळच असलेल्या एका विहिरीवर जाऊन हातपाय तोंड धुवून पूजेची तयारी केली. साधारण 7-7:30 वाजता भोजन प्रसादीचे सेवन करून आम्ही आमच्या अंथरुणावर पोहोचलो. कारण कोणतेही नेटवर्क नसल्यामुळे कोणाशी चर्चा वगैरे करणे आम्ही टाळलीच होती. तर मग मंडळी, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे सांगा आणि हा व्हिडिओ इतरांना देखील पाठवा, कारण अशानेच आपली भक्तिमार्ग वाढेल. नर्मदे हर. भेटूया आपल्या पुढच्या भागात. नर्मदे हर.